कौल करत आहोत. टॉस जिंकलाय तो डान्सरने. यस किशोर दादा निर्णय. डान्सर डिसिजन सांगा आपला. बॅटिंग. वाकड्यात उतरा तुम्ही. फील लोहा जब गरम रहता है तो लोहे को काटता है. सला वाकन. बॉडी गरम है तो उतरा. लोहा लोहे को जब गरम रहता है तभी काटता है. सही ना. जास्त वेळ खर्च करू नका. आपण अंतिम मॅच कडे वळत आहोत. डान्सर विरुद्ध वाकन हा सेमीफायनलचा सामना आपल्या समोर असेल. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. आणि जशा मॅचला सुरुवात होते ऐकूयात पुन्हा एकदा आवाज भालगावचा भाग्यश्री मात्रे यांचा. थँक्यू करण. पुन्हा एकदा तमाम उपस्थित क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. जे प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटवरती जे जुळले गेल्यात त्यांचेही आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. सध्या तरी या मॅचचा आनंद घेण्यासाठी जे प्रेक्षक ऑन ग्राउंड या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. संध्याकाळ सरत चालली आहे मित्रांनो. दुपारचं जेवण जर तुमचं पचलं असेल तर वडापाव आणि अंडापावची व्यवस्थासुद्धा आहे. जरूर जी आमच्या या मैदानाची दुसरी एंट्री आहे तिथे सुंदर नाश्ता मिळतोय. त्यामध्ये कटलेट वडापाव जरूर अंडापावसुद्धा अवेलेबल आहे. सो निशुल्क नाही आहे, शुल्क आहे. जो शुल्क असेल तिथे देऊन तुम्ही त्या पदार्थाचा आनंद घ्या. आणि त्याच्यात जर बाजूला गेलात तर लगेचच या ठिकाणी कोळेगावचा सुंदर पेय म्हणजेच तुम्ही निंबू पाणी किंवा गोळा किंवा सोडा पिऊ शकता. त्यालाही पैसे लागतील. सो अपॉर्च्युनिटी आहे की पोटाला जर भूक लागली असेल, तुम्हाला तहान लागली असेल तर या दोन गोष्टीचा आनंद नक्की घ्या. परंतु ते सगळं करत असताना या स्पर्धेचाही आनंद घ्या. सेमीफायनलची मॅच आता तुमच्या समोर आली आहे. एका बाजूला नुकताच सामना जिंकलाय. 40 धावा डिफेंड करत असताना चांगली फाईट दिली आपण बघितलं तर शिरोडून बी संघाने. परंतु शेवटच्या बॉलवरती दीपेशची सिच्युएशन ना कदाचित तुम्हाला आठवली असेल की रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जशी विवेक शेलारची सिच्युएशन झाली होती ना तशीच दीपेशची सिच्युएशन झाली होती.
परंतु अखेरकार तो बॅटला बॉल स्पर्श झाला आणि वाकळण सामना जिंकला गेला आणि तोच वाकळ संघ आता बॉलिंग करतोय हनुमान समोर दीपेश भोईरचा हा पहिलाच बॉल. या वेळेला बॉल हवेमध्ये आहे, जरूर कॉन्फिडंटली आला फिल्डर. किशोरची विकेट जरूर येईल पहिल्याच बॉलवरती आणि किशोर परतेल मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती एक महत्त्वाची विकेट आली आहे. दानसर संघ 2 सामने जिंकून आपल्या बॅटिंगच्या जोरावरती पुढे सरकला. नुकताच सामना जिंकला वाकळण संघाने. माहिती आहे की त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. सध्या तरी दीपेश भोईर आलाय, त्यानंतर असे 3 बॉलर आहेत ज्यांची निवड जरूर GPL मध्ये झालेली आहे. आणि सध्या तरी या गोष्टींमध्ये ना दानसर संघाने एक्सपेरिमेंट केला असेल की बॉलिंग अटॅक एका बाजूला चांगलं आहे, सो दुसऱ्या बाजूला आपल्याला बॅटिंगही चांगली करावी लागेल. त्या अनुमानाने किशोर गेला, परंतु किशोर थोडासा नाकामी ठरला, तो बाद झाला आणि आता क्रमांक 3 वरती गेलाय ओमकार. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळणं चांगली जरूर या ठिकाणी बाब असेल संघ वाकळणसाठी, कारण पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. व द विकेटने ही बॉल हवेमध्ये ही विकेट मिळू शकते, लागोपाठची दुसरी आणि हा मिळाली आहे. फिल्डर त्या ठिकाणी जरूर तुम्हाला पाहायला मिळाले. मिड ऑफला मयुरेश ज्याची बॉलिंगही चांगली असते. दीपेश भोईरच्या खात्यावरती दुसरी विकेट. फलंदाज ओमकार ही बाद. दोन विकेट गेल्यात. आता पूर्णपणे जिम्मेदारी जरूर आहे. आता सध्या आशापेक्षा वाढलेल्या असतील. माहिती आहे कैलास फोर्जीला सुद्धा की आता सगळं अंगलट आलंय. 2 सलामीचे फलंदाज बाद झालाय. जरूर आतापर्यंत 2 खेळाडूंनी मोठा स्ट्रोक खेळण्याचा दीपेश भोईरच्या विरोधात प्रयत्न केला, ज्या दीपेशने मागच्या मॅचमध्ये 1 धावसंख्येची गरज असताना चांगली प्लेसमेंट करून तो सामना जिंकला. त्यालाही माहिती की प्रत्येक मॅचचा ना इम्पॅक्ट भरपूर मोठा आहे आणि आपल्या मैदानावरती आपल्याला परास्त करणं, आपल्याला या मैदानाच्या गुप्त वाटा माहिती आहेत. आपल्या मैदानामध्ये भरपूर अशा काहीशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला परिचित आहेत. मग त्या जागेवरती परास्त होणं ही मोठी दुःखाची बाब आहे. त्या अनुमानाने दीपेश भोईरचे चांगले 2 चेंडू बघितले, ज्याच्यामध्ये बली झाला तो म्हणजेच किशोर आणि ओमकार. आता गेलाय कैलास फोर्जी. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये ना या खेळाडूला तुम्ही पहा, जरूर करण त्यांच्यासाठी म्हणत असतो की 40 वर्षाचा यंग ब्रिगेड ते दिसतात, परंतु या 40 वर्षामध्ये ना निदान 22 ते 23 वर्षाचा क्रिकेटचा त्यांच्याकडे अनुभव आहे. त्याच्यामुळे आता या अनुभवाची ना या ठिकाणी गरज आहे आणि ती गरज आता भासवण्यासाठी सध्या तरी डगआउटमधनं लक्ष केंद्रित कैलास फोर्जीकडेच करत असेल. खूप साऱ्या आशा अपेक्षा घेऊन कैलास फोर्जी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. समोर दीपेश हा बॉल यॉर्कर लेन. माहिती अनुभव असला तरी त्या अनुभवाला तोडायचं कसं, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधतीये दानसर संघ त्या प्रश्नाला अजून अवघड कसं बनवायचं, या सगळ्या गोष्टींना सध्या तरी बॉलिंग अटॅकवर तुम्हाला पाहायला मिळतात. पण दुःखाचं सावड आहे, कारण 2 विकेट जाणं, लवकर मैदानाच्या बाहेर आपल्या 2 मुख्य खेळाडूंना पाठवणं, दबाव सुरुवातीपासून टाकणं. 4 ओव्हरची मॅच जरूर आहे, परंतु 4 ओव्हरच्या मॅचपेक्षा ही सेमीफायनलची मॅच आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या मॅचमध्ये. त्या अनुमानाने आता विचार करावा लागेल की दीपेश भोईर समोर आता मोठे फटके खेळले तर अजून त्रासदायक ठरू शकतो. त्या अनुमानाने आता येणारे जे 2 चेंडू आहेत ना ते सांभाळून खेळावे लागतील आणि त्या अनुमानाने आता या सगळ्या गोष्टींना नक्कीच पुढे न्यावं लागेल. बॉल समाप्त झाल्या. 3 धाव बनली गेली 1. समोर डावखोर त्याचा बॅट्समन हनुमानसाठी हा बॉल वेगवान. 2 ओव्हरमध्ये ना तुम्ही स्ट्रगल ना दीपेश भोईरचं जास्त पाहिलं. ती चर्चा आम्ही बिपिनशी केली की दीपेश भोईरला आज त्याचा वेगळा टर्न मिळत नाही, परंतु आता एक वेगळा अंदाज आहे दीपेशचा, कारण सुरुवातीचे 2 विकेट आले ना त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स हा ओव्हर झालेला आहे आणि आता सध्या तरी तो या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करतो. आतापर्यंत फक्त त्यांनी 1च धाव खर्च केली आहे. हनुमानसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल मध्ये अजून 1 विकेट खात्यामध्ये दीपेश भोईरच्या. या ओव्हरमध्ये 3 विकेट फक्त 1 धाव. इकॉनॉमिकल बॉलिंग आतापर्यंत 5 चेंडूमध्ये नक्कीच हाताळली त्यांनी जरूर होती आणि या ठिकाणी आपण बघत आहोत तर 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि 3 विकेट दीपेश भोईरच्या खात्यामध्ये. दीपेश 1 बॉल अजून आहे. पहिला 2 बॉलवरती 2 विकेट, त्याच्यानंतर 1 सिंगल आली, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि त्याच्यानंतर हा विकेट आलाय. त्याच्यामुळे आपण 5 बॉलमध्ये 1च धाव खर्च करताना पाहिला दीपेश भोईरला. आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय धनंजय.
19 बॉल अजूनही बाकी आहेत, परंतु त्या अनुमानाने या सुरुवातीच्या 5 बॉलमध्ये फक्त एक धाव. आतापर्यंत पॉवर पॅक बॉलिंग केली आहे दीपेश भोईरनाने, त्याला आता शेवटचा बॉल हाताळायचा आहे. ओव्हर द विकेटने प्लेस करायचं होतं. यशस्वी षटक, फक्त एका धावसंख्येचं. महत्त्वाचे 3 विकेट, ते म्हणजेच हनुमान, किशोर आणि ओमकारला बाद करण्यात यश मिळालं गेलं दीपेश भोईरला. आणि अशा प्रकारे चांगल्या ओव्हरची समाप्ती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त एक धाव संघ धानसरची. उपस्थित खेळाडूंचं, मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आता हवा थांबली आहे, परंतु धावाही तशाच थांबल्यात. हवा जरूर आता वाहणार नाही, परंतु धावा हवेप्रमाणे वाढवाव्या लागतील. कारण धानसर संघाने ना पहिल्या 2 मॅचमध्ये सुखाचे दिवस सहन केलेत. धानसर संघाला तुम्ही लढतीच्या समोर पाहिलं, उसाटणे संघाला, तिथे धानसर संघाने जरूर आव्हान 49 धावसंख्येचं ठेवलं. त्यानंतर पहिली मॅच जर तुम्ही पाहिली असेल तर धानसर संघाची फाईट होती संघ पिसवली समोर. त्या पिसवली संघाला सुद्धा बॉलिंग अटॅकच्या माध्यमातून धानसर संघाने थांबवलं. आणि या मॅचमध्ये कोण आहे तर याच क्रीडांगणावरती सरावाचा अनुभव असणारा वाकळण संघ. आणि पहिल्या ओव्हरमध्ये तरी त्यांनी कंबर कसली आहे, कारण दीपेश भोईरने फक्त एका धावसंख्येचं षटक हाताळलंय. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आणि आलाय निशान. लेगस्टम्पचा बाहेर. पंच सांगतात की इट्स वाईट बॉल. अवांतराने निशांची सुरुवात झाली. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर बॉलिंगवरती येणं बाकी. मयुरेश, मानस हेही 2 चांगले गोलंदाज आहेत. 2 मॅचमध्ये खूप चांगली त्यांनी कामगिरी केली आहे, परंतु हा निशांचा पहिला चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर होता. त्या अनुमानाने पंचांनी इशारा केला वाईट बॉल आणि टीमची धावसंख्या 2. ओव्हर द विकेटने बॉटम हँडचा सुंदर वापर. नॉस्टिक गेंडच्या बॅट्समनच्या अगदी समोरून चेंडू गेला. 2चा कॉल केला गेलाय. कैलास फोर्जीने आणि बॉल मागे चालला. 3री धाव ही या ठिकाणी होईल कंप्लीट. आणि 3 धावा आपल्याला इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा डीपमध्ये बॉल जातोय, मिसफिल्ड होते ना, तेव्हा त्या सेशनमध्ये सेपरेटली धावा 3 बनतातच, कारण तिथे थोडासा दगड आहे. त्याच्यामुळे थोडासा व्यत्यय येतोय. कधी कधी फिल्डरला हाही विचार करावा लागतो की बॉल जर डायव्हर्ट झाला तर अजून काहीशा एक्स्ट्रा धावा येतील. त्याच्यामुळे फिल्डर थांबला, तिथे धावा बनल्या गेल्या. 3-3ने धावफलक 5 या आकड्यावरती. द विकेट. यावेळेला आताही सॉफ्टने फक्त दिशा दिली. आता बॉल जास्त लांब जाणार नाही. सेकंडचा कॉल आताही केला गेला. स्ट्रायकिंगवरती फेकी. रणनीती चांगली आहे. माइंड शार्प आहे खेळाडूचा, कारण बघावं लागतं. फिल्डरचं हेच काम असतं, बॉल खाली जाणं, वाकणं, उचलणं, फेकणं. आणि फेकण्याच्या अगोदर त्याला मोमेंट बघावे लागते की कोणता खेळाडू एक्झॅक्टली धोक्याच्या रेंजमध्ये, त्या अनुमानाने त्याला स्ट्रायकिंगवरती की नॉन स्ट्रायकिंगवरती फेकावं हे ठरवावं लागतं. त्यामुळे ठरवलं, स्ट्रायकिंगवरती बॉल फेकला गेला, जिथे फक्त एक धाव मिळाली गेली. कैलास फोर्जी होते रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केलाय, परंतु तो अटेम्प्ट अनसक्सेसफुल ठरेल. महत्वाची विकेट, या मॅच मधली गोल्डन विकेट कॅरी करत असताना निशान आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या खात्यामध्ये विकेट कैलास फोर्जीची. एक मोठा अडसर आता बाजूला सारलाय. बघा तुम्ही एक्सप्रेशन कैलास फोर्जीचे. त्यालाही माहिती आहे की आपलं मैदानाच्या बाहेर जाणं म्हणजेच आपल्या टीमला कुठेतरी अडचणीमध्ये टाकणं. त्यालाही माहिती होतं की आपल्या विकेटवरती वाकळण संघ सेलिब्रेशन करेल, कारण ही विकेट महत्त्वाची आहे. त्या अनुमानाने त्याला थांबायचं होतं, परंतु रिव्हर्स अटेम्प्ट केला. आणि रिव्हर्सला आपण नेहमी म्हणत असतो ना की दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. तेच झालं. फलंदाज बाद झाला कैलास फोर्जी, जो क्रमांक 4 चौथा फलंदाज बाद झाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, स्ट्रायकिंगवरती फेकी. वाटलं होतं धनंजयला की नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी करेल, कारण सिद्धेशची आजच्या दिवसामध्ये बॅटिंग तशी चांगली झाली. कारण पिसवली संघ ज्या वेळेला समोर होता, याच धनंजयच्या सिद्धेशच्या बॅटमध्ये तुम्ही बघितले ते षटकार, त्याने धानसर संघाचं स्कोर वाढलं गेलं आणि त्याची विकेट ही आता कॅरी करणं ना महत्त्वाचं राहील. परंतु एका बाजूला तोही विचार करेल की आता आपल्याला टिकणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला कडा आहे, फलंदाज होईल बाद, परतेल धनंजय सुद्धा मैदानाच्या बाहेर. लागोपाठ विकेटचं पतन होतोय आणि त्याच्यामध्ये अडकला जातोय तो म्हणजे संघ धानसर. 5व्या बॉलवरती विकेट मिळाली, ती म्हणजे धनंजयची लागणारा झटका 5वा धावा असताना 6.
6 धावांवरती 5 विकेट, 11 बॉल आतापर्यंत फेकलेत. म्हणजे आतापर्यंत फेकलेला बॉल पासून धावा आणि विकेट यांच्यामधला जर डिस्टन्स बघितला ना तर धावा जास्त आहेत एकने आणि विकेट कमी, म्हणजेच 5 विकेट गेलेल्या आहेत आणि फक्त 6 धावा. या सगळ्या गोष्टी ना तुम्ही कॅल्क्युलेट केल्या ना तर क्रिकेटच्या परिपटलावरती कोणत्याही टीमला न हव्या असणाऱ्या या धावा आहेत. कारण प्रत्येक टीमला हेच वाटत असतं की पॉवर प्ले आणि स्पेशली सेमीफायनलच्या मॅचमध्ये अशी सिच्युएशन नको आहे, परंतु ही सिच्युएशन ना आता हँडल करावा लागेल. शेवटचा बॉल डाव्या स्टिकच्या बाहेर, पहिला चेंडू व्हाईट बॉल फेकला होता निशानने आणि आता शेवटचा बॉल फेकचा होता तर तोही आपण बघितला डाव्या स्टिकच्या बाहेर. त्या अनुमानाने या ठिकाणी धावा जर आपण बघितल्या तर टीमच्या टोटलमध्ये शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. त्या ठिकाणी रिस्की सिंगल या ठिकाणी कंप्लीट करत असताना अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम आता पोहोचते ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. जरूर 2 चेंडू वाईट तुम्ही पाहिले, एका बॉलवरती 3 धावा सुद्धा या ओव्हर सध्या तरी स्कोरबोर्डवरती आहेत आणि गडी गमावले गेलेत 5. सध्या तरी ना एक पार्टनरशिप बिल्डअप करण्याची गरज आहे, कारण समोर खोलवर असणारी फलंदाजी आपल्याला दुसऱ्या इनिंगमध्ये सहन करावी लागेल. आपण आजच्या दिवसामध्ये या 2 संघांना चांगलं परफॉर्मन्स करताना बघितलं. एका संघाने नुकतंच परास्त केलं शिरडून संघाला, त्यानंतर आपण बघितलं गेलं तर घोट संघाला सुद्धा लागोपाठ पहिल्या मॅचमध्ये परास्त केलं. म्हणजे लागोपाठची ही मॅच तिसरी जी दानसर समोर खेळतो आकलन, परंतु त्या अनुमानाने जो त्यांचा बॉलिंग अटॅक राहिला ना तो त्यांनी कंटिन्यूअस ठेवला गेलाय. आणि आता पहा प्रत्येक मॅचमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये मयुरेश चाललाय आणि या मॅचमध्ये सुद्धा मयुरेश ओव्हर नंबर 3 मध्ये. यावेळेला कडा जरूर होती परंतु मागे चालला बॉल शॉट थर्डमॅनने अडवला गेला. फाईन लेगच्या फिल्डरचं त्याला होतं बॅकअप. मयुरेशच्या विरोधात खेळला जाणारा फटका जरूर अपुरा ठरला. हलकीशी कडा लागून आपण बघितलं गेलं तर बॉल मागे गेला, जिथे सुमित आपल्याला पाहायला मिळालं. इथनं ना आता सुमितकडे एका आशेने बघेल दानसर संघ की एखादी धाव बनवून त्यांनी स्ट्राईक द्यावी, ती म्हणजे सिद्धेशकडे. ऑप्शनच्या बाहेर पंचांचा इशारा वाईट. मागच्या ओव्हरमध्ये 2 वाईट बॉल तुम्ही बघितले. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल हा येतो वाईट बॉल. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 10. चांगला बॉल चांगला आहे आणि या चांगल्या बॉलवरती प्रत्युत्तर नव्हतं. ऑन स्ट्राईक सिद्धेश, त्याच्यासमोर मयुरेश. ओव्हर द विकेट चांगला बॉल. मागच्या बॉलची जणू काय पुनरावृत्ती केली. पडल्यानंतर थोडासा बॉल खेळण्यासाठी मागे यावं लागलं. त्याच अनुमानाने आपण जर पाहिलं तर पडल्यानंतर थोडासा उसळी देणारा बॉल बीट करत असताना सिद्धेशला. आतापर्यंत धावा बनल्या गेल्यात 11. यावेळेला समोर खेळायचं होतं परंतु तोही चेंडू डॉट जाईल. मयुरेशींना आजच्या दिवसामध्ये हीच खासियत राहिली आहे, कारण बॉल गुड लेंथवरनं ना थोडासा ते उसळी देत असतात. कधी कधी असं वाटलं की स्टेप आउट होतात, लगेचच बॉलची गती जास्त करून तो पुढेही टाकला जातो. म्हणजेच प्रत्येक बॅट्समनच्या ना त्याचा फुटवर्कवरती त्याचं लक्ष आहे आणि तेच सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतं. शेवटचा बॉल होता ती सिद्धेशसाठी. ही चर्चा चालू होती की पदतालीत ते ओळखून या ठिकाणी बॉलिंग करण्यात आजच्या दिवसामध्ये मयुरेशला भरपूर वेळा बघितलं. अशा प्रकारे हेही षटक खूप चांगलं राहिलं. या षटकामध्ये फक्त 2च धावा या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त धावा तुम्हाला पाहायला मिळतात 11, जिथे बॅटिंग करतो संघ धानसर. सुरुवातीला विचार केला नव्हता धानसर संघाने की किशोर लवकर बाद होईल, हनुमान लवकर बाद होईल, कैलास 4G जो आपल्या टीमसाठी
चांगल्या धावा बनवू शकतो, त्याला स्वतःवरती कॉन्फिडंट होता, परंतु एक असा फटका त्याने निवडला ज्या फटक्यामध्ये त्याने टीमला थोडंसं नाराज होताना बघितलं. पण तो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये पारडं कधी बदलेल सांगता येत नाही. आता जी सिच्युएशन पिसवली संघासमोर खेळत असताना धानसर संघाने गेली होती ना, तशी सिच्युएशन जर आता सेम सिद्धेशच्या माध्यमातून झाली ना, तर सिद्धेश आपल्या संघाला एक 14 स्कोअरपर्यंत नेऊ शकतो. परंतु आता ते कशा प्रकारे होईल ते पाहावं लागेल, कारण आता सध्या तरी शेवटचं षटक हाताळण्यासाठी मानस जाईल, ज्याच्याकडे क्षमता गुणवत्ता सगळं काही आहे. यावेळेला चांगला बॉल पहा, ही गती पहा. पहिल्या मॅचपासून ना या लाईनअपमध्ये ना वाकण संघाने चेंजेस केला नाही, कारण दीपेश भोईर, दुसरी ओव्हर आपण निशांतची बघितली, तिसरी मयुरेश आणि चौथी मानस, हे कंटिन्यू त्यांनी बॉलर ठेवले गेलेत. आणि या मॅचमध्ये सुद्धा तेच घडते. आणि त्यांना कंटिन्यू का ठेवलं गेलंय की त्यांच्या लेंथ आणि लाईनवरती त्यांना भरवसा आहे, आणि सध्या तरी ते भरवसा दाखवतात आपल्या टीमसाठी. दुसरा बॉल जरूर फुलटॉस होता, ऑन साईडला डीपमध्ये लॉंग ऑनला चालला बॉल, एक सिंगल झाली कंप्लीट. सिद्धेशला माहिती आहे की आता कोणत्याही प्रकारचा धोका नकोय, ऑलरेडी आपण संकटामध्ये वावरतोय, त्याच्यामुळेच तो थांबला गेला. एक मिळती सिंगल, सिंगल टीमची धावसंख्या 12. 4 बॉल आहेत, 4 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला, त्याच्यानंतर दुहेरी एकेरी धावेने जरी धावफलक पुढे नेला ना, तरी या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये थोडासा फायटिंग स्कोर निर्माण करू शकते धानसर. यावेळेला लेग स्टंपवरती बॉल होता, खेळण्यासाठी प्रवृत्त केला गेला, परंतु बॉलची गती चांगली होती. मयुरेश आणि आपण मानसच्या बॉलिंगमध्ये कंपॅरिझन केलं ना, तर दोन्ही एकाच कॅलिबरचे खेळाडू आहेत. कारण आपण निशांत, मयुरेश आणि मानस यांची अनाउन्समेंट केली की GPL मध्ये त्यांची वर्णी लागली आहे, ती याच कारणास्तव, कारण त्यांची बॉलिंग ही पाहणं गरजेची आहे. त्यांच्याकडे वेग सुद्धा आहे आणि त्यांच्याकडे चपलाई सुद्धा आहे. आता शॉर्ट बॉल, आता चांगला बॉल. याच्या अगोदरचाही बॉल चांगला होता, कारण ज्या बॉलवरती लेग स्टंपवरती बीट केलं ना सिद्धेशला, त्याच टप्प्यावरती बॉलिंग न हाताळत असताना हा शॉर्ट बॉल पिच केला. म्हणजेच प्रत्येक बॉल टाकण्यासाठी ना ते आधी बॅट्समनचा माइंड रीड करत असतात, फुटवर्क पाहत असतात, त्याच्यानंतर ते बॉल पिच करतात. त्याच्यामुळे लागोपाठचे 2 डॉट बॉल, या ओव्हरमधले 3 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले. एक सिंगल आली आहे, आपल्याला पाहायला मिळतं धावा 12 धावा खूपच कमी आहेत, कारण ही सेमीफायनलची मॅच आहे. उद्याच्या दिवसामध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष चालू आहे. मानस यावेळेला फलंदाज बाद, आशा अपेक्षा आणि त्या आशा अपेक्षा भंग करत असताना सिद्धेशची विकेट, मानसच्या खात्यामध्ये फलंदाज सिद्धेश बाद. बारा धावा, ही सिच्युएशन ना खूप क्रिटिकल आहे, खूप क्रिटिकल सिच्युएशनमधून आता वावरतोय संघ धानसर. दीपेश, निशांत, मयुरेश या सगळ्यांनी चांगली बॉलिंग केली, आणि आतापर्यंत मानसने एकच धाव दिली आहे. जी एक धाव दीपेश भोईरने दिली होती ना, तशा प्रकारे आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव दिली आहे मानसने. ओ द विकेट. हो, आही बॉल चांगला पायांवरती आदळला गेलाय, बॉल मागे चाललाय. कदाचित या मॅच मध्ये काहीसा टार्गेट जरूर आज आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे संघ धानसरचा. मुवमेंट नव्हती, त्या अर्थाने आपण या अशा बॉलवरती आपण एकही धाव बघत नसतो. जर कुठेतरी ऍक्शन असती तर त्याच्यावरती हा चौकार मिळाला असता. सो एकही धाव नाहीये, म्हणजेच फक्त 12 धावा आणि 13 धावसंख्येचा टार्गेट या मॅच मध्ये. असं वाटलं की चौकार आला तर धानसर संघ सुद्धा तरी या धावसंख्येत डिफेंड जरूर करण्याचा प्रयत्न करेल. हा सध्या तरी बॅटिंग समोर तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती सर्व खेळाडूंनी निराश केलं. सुरुवातीला आपण बघितलं गेलं तर हनुमान 4G शून्यावरती बाद झाला, किशोर शून्यावरती बाद झाला, ओमकार शून्यावरती, कैलास 4G शून्यावरती बाद, एक कैलास 4Gने बनवलं. त्यानंतर आपण 3 खेळाडू असे बघितले, ज्या 3 खेळाडूंच्या माध्यमातून या धावा झाल्या, म्हणजे कैलास 4G, धनंजय, सिद्धेश आणि त्यानंतर सुमित. आणि त्या टॉप ऑर्डरच्या खेळाडूंनी थोडंसं नाराज केलं. परंतु या मॅचमध्ये जोर 13 धावसंख्येचं लक्ष आणि 13 धावसंख्येचं लक्ष कशा प्रकारे आता चेस डाऊन केलं जाईल. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे आपण बघत आहोत. सध्या तरी
या मॅचचा टेलिकास्ट. उद्या 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. पहिली मॅच असेल संघ नारिवली त्यांच्या विरोधात टेंबोडे. दुसरी मॅच असेल नेवालीपाडा जो मलंगड विभागातला संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल त्यांच्या विरोधात संघ खोनी. तिसरी मॅच असेल चिंचपाडा त्यांच्या विरोधात दातिवली. आणि चौथी मॅच असेल जय जलेश्वर वाडेकर त्यांच्या विरोधात स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उसाटणे. सो उद्याही या मॅचचा आनंद घेण्यासाठी विसरू नका. बुवा आणि स्वप्नील याचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. सो त्यालाही पुढच्या वाटचालीसाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. GPL अंडर-24 मध्ये नक्की त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि या सध्या तरी गोष्टी आपला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घडणं खूप महत्त्वाच्या बाब आहेत. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण ॲज अ लेजंड म्हणून भरपूर जणांची वर्णी खुल्या गाठातून बघितली. भरपूर 40+ खेळाडू सध्या सुद्धा खेळतात. परंतु यंगस्टरला कुठेतरी एक वरच्या स्तराचं क्रिकेट खेळावं म्हणून या अंडर-24 GPLचं आयोजन केलं ते खूप चांगलं आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला समजेल की आपला यंग जनरेशन क्रिकेटच्या परिपटलावरती किती पुढे चालला आहे. सो ज्या गावातून अंडर-24चे खेळाडू निवडले गेलेत त्या सगळ्यांना आपण बेस्ट ऑफ लक देऊया. येणाऱ्या GPL मध्ये त्यांची चांगली कामगिरी जरूर राहील. परंतु 13 धावसंख्येचं आव्हान आहे आणि या 13 धावसंख्येच्या आव्हानाला नक्कीच पूर्ण करण्यासाठी वाकळण संघ जरूर उतरला आहे. परंतु त्या धावा डिफेंड करण्यासाठी धानसर संघ किती प्रयत्न करेल या आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचच्या शेवटच्या टर्नमध्ये तुम्ही ऐकाल मृदुंगमणी करंजी काळन यांचा आवाज. थँक्यू सो मच बागेश. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा या शेवटच्या मॅचमध्ये फ्रेंड्स ट्रॉफी 2024 मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. व्हेरी फर्स्ट बॉल टॉप एज, थर्ड मॅन डाऊन दी बॉल. किशोरने टिपलाय झेल आणि इथे मयुरेश होतोय बा. शून्यावरती मयुरेशची विकेट पडते आणि नवीन फलंदाज मागच्या मॅचचा हिरो नितेश मैदानाच्या आतमध्ये. 13 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. एकही फलंदाज पहिल्या इनिंग मध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे माफक फक्त 13. हो पडला आणि बाहेर निघालाय चेंडू. कैलास पोर्चेकडे ती क्षमता. उद्याच्या संघांना विनंती आहे ठीक 9 वाजता तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये रिपोर्ट करायचं आहे. टेंबोडे आणि नारिवली. टेंबोडे आणि नारिवली मध्ये पहिला सामना. फुलर लेंथ आणि यावेळेला मात्र दांडिगुल. फलंदाज बाद. विकेटचा आपण विचार केला तर धावसंख्या एकही नाही मात्र विकेट 2 पडतायत. धानसरी मॅच बनवू शकते. कैलासने मॅच सोडलेली नाही कारण तो अजून जिंकलेला नाही. संघर्ष त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये.
मयुरेश नंतर नितेश भोईर मैदानाचा बाहेर आणि नवीन फलंदाज दीपूचं आगमन. दीपेश येतोय मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग एंडला. कैलास ओहो टेस्ट मॅचची फील होती या बॉल मध्ये. गुडलेन स्पॉट वरती पडला आणि तिथून वळण घेत असताना एखाद्या फिंगर स्पिनर प्रमाणे या ठिकाणी बॉलला वळवतोय हा मीडियम पेसर कैलास पोरजी. अनुभवाची शिदोरी पाठीशी बांधून सध्या गोलंदाजी करत असताना यावेळेला सिली पॉइंटला बॉल आहे. सिंगल मिळते. पहिली धाव येत असताना वैदही हर्ष केलेवन वाकणसाडी. टार्गेट या मॅच मध्ये 13 धावांचं आहे. पहिली धाव येते ती दीपूच्या बॅट मधून या पॉवर प्लेच्या ओव्हर मधून. एका बॉलचा फक्त खेळ शिल्लक पॉवर प्ले मधल्या. गुरुदास ओहो क्लीन बोल्ड. यस मॅच बनवली कैलासने बिकॉज 3 विकेट येत आहेत. एकच धाव. बॉल शिल्लक 18 आणि 18 बॉल मध्ये अजूनही 12 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत आता अजूनही 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये 12 धावांची अजूनही गरज. किशोर पोरजीकडे आता बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर पोरजी ओहो ग्लान्स करण्याचा प्रयत्न मात्र या वेळेला डाऊन दी लेग. डान्सरला काय करायचंय ते प्रेशर क्रिएट करायचंय. ऑलरेडी ते प्रेशर क्रिएट झालेलं कैलास पोरजीच्या गोलंदाजीने. कारण प्रेशर या एका शब्दाच्या जोरावरती धानसर या मॅच मध्ये पुढे जाणार आहे. ओ अपील सॉंग आणि आउट. फलंदाज बाद. काय घडते एक्झॅक्ट 13 धावांचं फक्त लक्ष मात्र एका मागोमाग तिसरा फलंदाज येतोय पॅव्हलियन मध्ये. चौथा चार फलंदाज मयुरेश, नितेश, गुरुनाथ, दीपू. चान्स गोलंदाज घेणार आहेत आणि ते फार चांगली बॉलिंग करतात. वाकणच्या होम ग्राउंड वरती वाकणला 4 ओव्हर मध्ये 13 धावा बनतील की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे समोर रस्त्यावरून चाललेल्या गाड्या थांबलेल्या याचसाठी. फ्रेंड्स ट्रॉफी 2024 चा पहिला दिवस. उद्या दुसरा दिवस आहे. टेंबोडे आणि नेवाळीपाडा नारिवली माफ करा. ठीक 9 वाजता उपस्थित राहा. आय थिंक या वेळेला एज होती चुकी केली आहे ती फलंदाजाने. डिफेन्स करण्याचा प्रयत्न फलंदाज करतात जिथे फक्त 16 बॉल 11 पाहिजेत. फुलटॉस होता ऑन साइडला पण 5 टर्न करण्यात आला. कैलास या ठिकाणी उपस्थित आहे. फिल्डिंग चांगली. सेकंडचा प्रयत्न होणार नाही. गुरुनाथची विकेट आता प्राइज विकेट असेल. या विकेट नंतर प्रेशर क्रिएट होणार आहे. माफ करा शिवदास. गुरुनाथ ऑलरेडी पॅव्हलियन मध्ये आउट होऊन आलेला आहे. 3 भाऊ. आज सोमनाथ इंजुरीमुळे खेळत नाहीये. बॉल शिल्लक सध्या आपण बघितले टोटल 15 आणि 15 मध्ये 10 धावांची गरज.
ओहो क्रीज सोडलीये, काय घडलं? काय घडतंय? एका मागोमाग पाचवा धक्का बसलाय. हॉकी किंवा फुटबॉलचं स्कोरबोर्ड असतं ना, 3 धावा 5 विकेट. 10 धावांची अजूनही गरज आहे, 10 धावांची. 14 बॉल, 2 बॉल बाकी आहेत ना. अंपायर 2 गो ना. हा 14 बॉल 10 धावा पाहिजेत. अभी मजा आएगा ना वीडू. वाकन अगेन्स्ट धानसर. शिवदासने एक गोष्ट चांगली केली की नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचला तो. 14 बॉल 10. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, लॉंग ऑन फिल्डर येत आहेत. फर्स्ट रन कंप्लीट झालेले, बॉल वळलाय आणि आता नशिबाचं दार उघडलंय वाकणसाठी. पहिला चौकार. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 6 वरती, माफ करा 7 वरती. आणि आता 13 बॉल मध्ये 6 धावांची गरज. पाहूयात लेग स्टंपच्या बाहेरून एक्स्ट्रा रन येते. या क्षणाला लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न कदाचित या गोलंदाजाचा. 5 धावांची अजूनही गरज. 13 चेंडू 5. ऑन साइडला फ्लिक केला, मॅच फिनिश. अभिनंदन. वैद्य हर्षिक 11 वाकन गोज टू फायनल फ्रेंड्स ट्रॉफी 2024. अभिनंदन अभिनंदन. फार सुंदर बॉलिंग केली या मॅच मध्ये. पॉवर प्ले मध्ये दीपेश भोईरने 3 विकेट मिळवत असताना अवघ्या एकच धाव खर्च करणारा दीपेश भोईर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दीपेश आपण सामनावीर. उद्या नारुले आणि टेंबोडे ठीक 9 वाजता रिपोर्ट करा. पहिला सामना नारिवली विरुद्ध टेंबोडे, सेकंड मॅच नेवाळीपाडा विरुद्ध खोणी, थर्ड मॅच चिंचपाडा विरुद्ध दातिवली आणि फोर्थ मॅच वाडेघर स्वर्गीय